नमस्कार. बालक पालक कट्ट्यावरती मी घेऊन आले आहे तो आजचा विषय सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. कारण करिअर हा शब्द आला की घरात खूप चर्चा रंगतात आणि आम्ही सुद्धा आज अशीच एक छान चर्चा तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. आणि आपला विषय आहे मुलांच्या करिअरमध्ये पालकांचा सहभाग. तर आज आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत मिथिला दळवी मॅडम. या टीनेजर्स मुलांसोबत काम करतात, त्यांच्या भावनिक समस्या सोडवतात. तर त्यांना आपण विचारूया की पालकांचा सहभाग मुलांच्या करिअरमध्ये कसा असावा. नमस्कार मॅडम. नमस्कार. सुरुवातीलाच मी विचारेन तुम्हाला की करिअर निवडण्याआधी आपण आधी शाखा निवडायची असते की आधी करिअर निवडायचं असतं, यात नक्की महत्व कशाला द्यायचं? कारण जनरली घरात जेव्हा चर्चा होते तेव्हा सुरुवात होते की तू या साईडला जा, मग तू हे कर ते कर, पण नक्की काय करायचं? मला ना दोन गोष्टी वाटतात की कुठल्याही करिअरचे दोन अत्यंत महत्वाचे पैलू आहेत. एक म्हणजे तुम्ही ज्या भागात राहता त्या भागात उपलब्ध असणाऱ्या सोयी सुविधा आणि प्रत्येक करिअरच्या मागे त्या त्या कुटुंबाचं आर्थिक गणित असतं. तर ह्या दोन गोष्टींचा आधी मुळात विचार करून मग आपण करिअर या मुद्द्याकडे जायचं. आता तुम्ही ज्या भागात आहात तिथे बहुतेक वेळा शाळांकडनं तुमची कल चाचणी घेतली जाते. तर ती जी कल चाचणी असते ना ती बऱ्याचदा तुम्हाला काही असं एक इंडिकेशन देते की तुम्हाला कुठला विषय आवडतो. 10वी पर्यंत आल्यानंतर मुलांनाही माहिती असतं की आपल्याला कुठला विषय आवडतो, कुठला विषय जमतो. बऱ्याचदा विषय आवडत असतो असं नाही, पण तो सहज जमतो, त्याला खूप यातायात करावी लागत नाही. या सगळ्याची गोळाबेरीज करून या ज्या मुख्य 3 शाखा आहेत आपल्या, आर्ट, सायन्स, कॉमर्स आणि मग टेक्निकल, 10वी नंतर डिप्लोमाच्या अंगाने जाणं, ह्याचा एक काहीतरी अदमास मुलांना बांधता येतो की हा मला वाटतं हे मला आवडू शकेल किंवा हे मला जमू शकेल. आता ह्याला एक सगळ्यात मोठा पैलू असतो की कुठली करिअरची चलती आहे. त्यामुळे पालकांना खूपदा असं वाटतं की माझ्या मुलाने अशी करिअर निवडावी जिला येणाऱ्या 10 वर्षामध्ये खूप वाव आहे आणि त्याला आयुष्यात सेटल व्हायला ते सोपं जाईल. काही वर्षापूर्वी इंजिनिअरिंग शिक्षणाची परिस्थिती अशी होती की भरमसाठ इंजिनिअरिंग कॉलेजेस उपलब्ध होती. अगदी साधारण मार्क मिळाले तरी कुठल्या ना कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळून जात होती आणि बऱ्यापैकी पगाराची नोकरी मिळतही होती. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. एकतर इंजिनिअरिंग शिक्षणाने मिळणाऱ्या नोकऱ्यांचं स्वरूप मर्यादित झालं आहे आणि अन्य अनेक प्रकारच्या करिअर्स आता उभ्या राहिल्या आहेत. म्हणजे मी जेव्हा 12वी झाले 40 वर्षापूर्वी तेव्हा आरजे आणि डीजे या रिस्पेक्टेबल करिअर असू शकतील असं आमच्या पालकांना कधीही वाटलं नसतं. किंवा इव्हेंट मॅनेजमेंट हा शब्दच तेव्हा अस्तित्वात नव्हता. त्यामुळे बदलत्या काळाने ना खूप साऱ्या नव्या करिअर्स उभ्या राहतात. आता उदाहरणार्थ शेतकरी कुटुंब एखादं असेल जिथे शेती हाच मूलतः व्यवसाय आहे, तिथे शेतीच्या अनुषंगाने आता खूप गोष्टी करता येतात. हे जे आत्ताचं स्वरूप आहे हे बदललेल्या काळाचं आहे. त्यामुळे कुठल्याही करिअरला त्या काळाच्या संदर्भात काय घडामोडी होत आहेत, आजूबाजूला जगात गोष्टी कशा ढवळून निघतायत, नव्या काय करिअर्स उभ्या राहतात, या सगळ्याचे पैलू आहेत. आणि म्हणूनच मला वाटतं कदाचित करिअर निवड हा फार गुंतागुंतीचा प्रश्न होतो. कारण पालकांना खूपदा असं वाटत असतं की माझं मूल लवकरात लवकर सेट झालं पाहिजे. आणि सेट होणं म्हणजे काय की एक बेसिक शिक्षण संपल्यानंतर बऱ्यापैकी नोकरी आणि मग 2-5 वर्षात त्या नोकरीतलं स्थैर्य, हे ते सेट होण्याचं गणित असतं. आणि सध्या परिस्थिती इतकी बदलतीये की ते सेट होणं पालकांना वाटतं आणि मुलांचं मला आवडली पाहिजे करिअर आणि माझी मित्रमंडळी काय करतायत, माझे पियर्स काय करतायत, या सगळ्याची ना गोळाबेरीज अवघड होते. त्यामुळे मुळात मला असं वाटतं की 12वी पर्यंत एक्सप्लोरेशनचा भाग चालू असावा. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की मुलांना वाटतं 10वी पर्यंत सायन्समध्ये चांगले मार्क मिळत आहेत विज्ञान आणि गणितात, तर सायन्स करतो. 11वी-12वीचं विज्ञान गणित ना खूप वेगळं होऊन जातं आणि 11वी-12वीला तुम्ही विज्ञानात आलात की नीट आणि जेईच्या असे चक्रातच अडकता तुम्ही. बऱ्याच मुलांना ते चक्र नाही झेपत. तर तिथे ना कदाचित आपल्याला एक एक्झिट डोअर उपलब्ध असतो. 11वी नंतर जाऊन बघूया, शाखा बदलून बघूया. ही फ्लेक्सिबिलिटी आताच्या काळात असणं गरजेचं आहे. त्यामुळे आधी शाखा की आधी करिअर म्हणण्यापेक्षा ना त्याला एक फ्लेक्सिबल स्वरूप ठेवूया आपण. आणि बऱ्याचदा असं होतं की 12वी पर्यंत मुलं काहीतरी एका दिशेने काम करतात आणि मग 12वीला खास करून हे सायन्सच्या मुलांचं होतं की ते अगदी नकोसं होतं. ते नीट आणि जेईचं सगळं चक्र आहे आणि मुलांना नको होतं. आणि मग एकदम मास मीडिया किंवा इव्हेंट मॅनेजमेंट अशा छापाचे कोर्सेस मुलं निवडतात, हेही दिसतं. आणि नुसतं निवडतात असं नाही, चांगलंही करतात. त्यामुळे करिअरच्या बाबतीत ना खूप ऑप्शन्स ओपन झाल्यामुळे आज आपल्याला असं ठोस उत्तर नाही देत आहे. बऱ्याचदा तुम्हाला गोष्टी करून बघाव्या लागतात आणि तिथे थोडासा
आदली पिढी आणि सध्याची पिढी यांच्यामध्ये थोडासा मिसमॅच येतो, ताणाचं कारण होतं. बरोबर. आता यालाच जोडून मी पुढे तुम्हाला असं विचारेन की मुळात करिअर निवडायचा अधिकार हा कोणाचा असतो, पालकांचा असतो की मुलांचा? कारण बरेचदा पालकांच्या अपेक्षा असतात मुलांकडून की मुलाने हे करिअर करावं, पण ते मुलाला आवडेलच असं नसतं ना. मग काय नक्की कोणाचा अधिकार असतो करिअर निवडणे हा? मला ना मुळात अधिकार हा शब्द खूप नाही आवडत. म्हणजे ह्याच्यात अधिकार म्हणण्यासारखं काही नाहीये. जी काही क्षेत्र मूल निवडणार आहे ते क्षेत्र मुलाला आयुष्यभर किंवा पुढची किमान 15-20 वर्ष वागवायचे. आणि पालकांचा जो दृष्टिकोन असतो की मला आता माझं मूल सेट हवंय, स्थैर्य आलं पाहिजे त्याला. आज मुळात ना जग अशा ट्रान्झिशन मधनं जात आहे की स्थैर्य हा शब्द पुढची काही वर्ष कदाचित आपल्याला पटकन चिमटीत सापडणार नाहीये. ही गोष्ट पालकांच्या पिढीनी समजून घेणं खूप आवश्यक आहे. दुसरं, करिअर करतानाही मुलाला ना काहीतरी चाचपडून बघावं लागतं खूपदा. आज करिअर स्विच करायचे खूप ऑप्शन्स आहेत, एकंदर करिअरचे खूप ऑप्शन्स आहेत. त्यामुळे मुळात तो अधिकार असा कोणाचाच नाहीये. हे दोन्ही पिढ्यांनी मिळून बसवून ठरवायचं आहे की हे करून पाहतोय आम्ही, आणि हे करत असताना काय काय होतं ह्याच्यात कुटुंब म्हणून आपण एक डेडलाईन ठरवू शकतो की ग्रॅज्युएट झाल्यानंतर वर्षभरात ठरव, 3 वर्षात ठरव. पुन्हा तुमच्या कुटुंबाची एकंदर परिस्थिती, आर्थिक आणि भावनिक सामाजिक बैठक या सगळ्यावर ते अवलंबून असणार आहे. पण मुळात तो कोणाचा अधिकार असं नाहीये मला वाटतं. एकंदरीतच चर्चा करून ठरवण्याचा विषय असं आपण म्हणू शकतो की तिथे ना एक्सप्लोरेशनला खूप वाव आहे. बरोबर आहे. बरं, पण माझ्या पाल्याने या क्षेत्रात करिअर करावं असं जे पालकांना वाटतं त्याच्यासाठी काहीतरी पालकांचा अनुभव असतो, काहीतरी निकष असतात किंवा काहीतरी अभ्यास असतो. कारण बरेच वेळा काय होतं की मुलं पालकांना ना चुकीचं ठरवायला बघतात, असं काही बऱ्याच प्रमाणात दिसून येतं की नाही 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 मला नाही करायचंय, किंवा माझी मैत्रीण करते म्हणून मला करायचंय, असेही गोंधळ असतात बऱ्याच ठिकाणी. तर मग साधारणतः पालकांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पालकांनी कोणते निकष मुलांच्या करिअर निवडीबाबत लक्षात ठेवले पाहिजे की बरं माझ्या मुलाने हे करिअर ठरवलंय तर मी याला कसा सपोर्ट करेन, किंवा समजा आहे मला दिसतंय की पुढे जाऊन याच्यामध्ये काय नाहीये तर मी त्याचं मन कसं वळवेन, तर असे काही गोष्टी पण सांगा ना, म्हणजे ज्या पालकांच्या उपयोगी पडतील. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ना मुलाला त्याच्यात रस वाटला पाहिजे. दर सोमवारी मुलाला उठून त्याच्या ऑफिसला किंवा जे काही काम करतोय तिथे जावंसं वाटलं पाहिजे, हा पहिला निकष. त्यामुळे त्याचा कल, त्याची एकंदर आवड निवड हे खूप महत्वाचं आहे. मला सर्वसाधारण माझं ऑब्झर्वेशन असं आहे की कुठल्याही करिअरच्या आर्थिक गणिताच्या बाबत आत्ताची मुलं खूप सजग आहेत पालकांपेक्षा. त्यामुळे अमुक करिअर मधनं माझं उत्पन्न किती असेल हा विचार बहुतेक वेळा मुलांनी केलेला असतो आणि त्यांच्या परीने गुगलवरून मित्रमंडळींकडनं ती माहिती काढलेली असते. त्यामुळे इथे अट्टाहास नको की मला ही करिअर छान वाटते पण माझ्या मुलांनी करायला हवी आणि त्याला त्याच्यात फार रस वाटत नाहीये. इथे बऱ्याचदा मुलाचा शब्द तुम्हाला मानावा लागतो, कारण त्याला रोज उठून त्या कामाच्या ठिकाणी जायचं असतं. हा पहिला मुद्दा. दुसरं म्हणजे आता जग अशा उंबरठ्यावर आहे की भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स, जो विषय मी गेली अनेक वर्ष मुलांबरोबर शिकते आहे, शिकवते आहे. फ्युचर रेडी असायसाठी तुम्हाला काय लागणार आहे, तर फ्युचर रेडीनेससाठी एक गोष्ट लागणार आहे म्हणजे रेझिलियन्स. रेझिलियन्स म्हणजे काय की कुठल्याही अपयशामधनं खाली पडून पुन्हा उभं राहण्याची तुमची क्षमता. आता तुम्ही ही व्याख्या जर बघितलीत ना तर मग तुम्ही डॉक्टर आहात का, इंजिनियर आहात का, तुम्ही इव्हेंट मॅनेजर आहात का, तुम्ही आरजे डीजे आहात, काहीच फरक पडत नाही. हे तुम्हाला प्रत्येक करिअरमध्ये लागणारच आहे, बरोबर. आणि असं असेल ना तर ह्या दृष्टीने आपण मुलांना किती मदत करतोय किंवा त्यांच्या जडणघडणीत माझा सहभाग किती आहे हे फार महत्वाचं आहे. आता सगळ्यात गमतीची गोष्ट बघा, मला माझं मूल यशस्वी व्हायला हवंय. प्रत्येक पालकाची अपेक्षा असते, त्याच्यात चूक काही नाहीये, अतिशय स्वाभाविक आहे. पण जेव्हा सेटबॅक येतो, कमी अधिक प्रमाणात अपयश येतं, तेव्हा पालक म्हणून आपली भूमिका काय असते किंवा आपण त्याच्याकडे कसं पाहतो. आज साधारण असं पाहण्यात येतं की जी मुलं अभ्यासात कन्सिस्टंटली कायमच चांगलं करतायत, खूप ग्रेट नाही पण एक चांगलं करतायत, अशा मुलांनी ना रूढ अर्थाने अपयश पाहिलेलं नसतं. मग एखादी कॉम्पिटेटिव्ह परीक्षा म्हणजे ती जेई असेल, नीट असेल, अशाला जेव्हा तुम्ही जाता किंवा मग युपीएससी एमपीएससी असते, तेव्हा त्या परीक्षा जर आपल्या अपेक्षेप्रमाणे क्रॅक नाही ना झाल्या तर पालक फार ताण घेतात त्याचा. आणि अशा वेळेला की नाही तो खूप हुशार आहे, त्याने ठरवलं तर तो करू शकतो, अशा प्रकारे जे मोटिवेशन येतं ना ते खऱ्या अर्थाने नाही मोटिवेट करत मुलांना. तिथे थोडंसं सैल ठेवून तुला काय करता येतंय. आणि पुन्हा जे मी अगदी सुरुवातीला सांगितलं ते पुन्हा सांगेन की कुठलीही मुलाची करिअर
याच्यामध्ये तुम्ही ज्या भागात आहात त्यातल्या सोयी सुविधा आणि कुटुंबाचं आर्थिक गणित हे खूप महत्वाचे फॅक्टर असतात. त्यामुळे अमुक एका व्यक्तीला हे वाटतंय आणि दुसऱ्याला अगदी विरुद्ध वाटतंय असं गणित ना ते फार त्रांगणं निर्माण करतं. आणि अशा वेळेला ना बसून बोलावं लागतं आपल्याला की आपल्याला कुटुंब म्हणून काय जमणार आहे आणि काय जमणार नाही, आणि व्यक्ती म्हणून तुझा जो स्किल सेट आहे त्याच्यात तुला काय जमेल आणि जमणार नाही. आता ह्याच्यात एक कॉन्स्टंट फॅक्टर असा असतो की पालकांना व्यक्ती म्हणून एक गोष्ट शिकावी लागते. एक तर म्हणजे येणाऱ्या काळात बदल होणार आहे, त्यामुळे आपण बदलाला किती तयार आहोत. दुसरं, आपल्या अपयशाकडे बघायचा आपला दृष्टिकोन काय आहे, म्हणजे पालकांचा स्वतःचा रेझिलियन्स काय आहे, आणि आपण जर सेटबॅक आला तर मुलांना त्याच्यासाठी कशी मदत करणार आहोत. आज ऍडोलेसन्स किंवा टीनेजर मुलांबरोबर बोलताना एक 2 पिढ्यांमध्ये जी दरी जाणवते ना, ती दरी भूमिकांची असते आणि असणारच आहे, कारण आपल्या पिढ्याच वेगळ्या आहेत. पालकांचा अनुभव वेगळा आहे, मुलांचा जगाचा अनुभव वेगळा आहे, पण त्याचा ना समन्वय साधता येणं हे फार महत्वाचं आहे. आणि मला वाटतं जेव्हा आपण म्हणतो की माझा अनुभव किंवा काळ्याचे पांढरे उगाच नाही झाले, 25 पावसाळे जास्त पाहिले वगैरे वगैरे जे काही असतं ना, यातनं आपण तो अनुभव पालक म्हणून अधोरेखित करत असतो. पण तो अनुभव ना आपल्याला आणखी एक जबाबदारी देतो की जेव्हा मुलं गोंधळ घालतात तेव्हा थोड्याशा काही गोष्टी नीट होतायत ना ही बघायची जबाबदारी पण आपल्याकडे. बरोबर बरोबर. खरंच खूप छान सांगितलं. म्हणजे अपयश हे मुळात पालकांनी मुलांना खरंच त्याच्यात कसं पचवायचं किंवा त्यातून बाहेर पडायचं यासाठी जर मदत केली ना, खरंच त्यातून मुलांना खूप फायदा होतो. हे खरंच तुम्ही खूप छान भाषेत अगदी सांगितलं. मला सांगा, मगाशी तुम्ही कल चाचणी म्हटलं किंवा आता काउन्सिलिंग हा एक पर्याय आलेला आहे आपल्याकडे, तर पालक आणि मुलांनी करिअर निवडते वेळी, म्हणजे मुलांना मदत करता वेळी पालकांनी किंवा मुलांनी करिअर काउन्सिलरची मदत घ्यावी का? सध्याच्या काळात ते घेणं गरजेचं वाटतं का? अगदी जरूर घ्यावी. जर तुम्ही जिथे राहता त्या भागात ती मदत उपलब्ध आहे, आज शाळा त्या प्रकारची कल चाचणी करतात, जरूर ती माहिती त्याचे जे निष्कर्ष येतात ते वापरा. पण एक मला वाटतं की ती कल चाचणी असते ना, ती हिअर अँड नाऊ स्वरूपाची असते. त्या वेळेला मूल ती जी चाचणी देत असतं तेव्हाची त्याची मनोभूमिका किंवा बैठक ते त्याच्यात रिफ्लेक्ट होतं. बऱ्याचदा वर्ग मिळून ना एकत्र कल चाचणी होते आणि मग तू काय टिक केलंयस, मी काय टिक केलंय असं करूनही उत्तरं टिक होतात, तर ते ना खरं रिप्रेझेंटेशन देत नाही मुलाचं. पण जेव्हा कल चाचणीचे निष्कर्ष येतात ना तेव्हा ते बघून आपल्याला अंदाज करता येतं की हा, हे माझ्या व्यक्तिमत्वाशी बऱ्यापैकी मिळतं जुळत आहे. मुळात ते तसं वाटतंय ना ते कन्फर्म करा. आणि तसं वाटत असेल तर कल चाचण्या तुम्हाला ज्या गाईडलाईन्स देताना मला वाटतं की ते एक लूज चौकट म्हणून जरूर वापरावं, की यातनं तुम्हाला काहीतरी इंडिकेशन मिळतं की हा हे मला जमू शकतंय असं कल चाचणी पण म्हणते आणि मला पण वाटते. असं जेव्हा होतं तेव्हा तुम्ही तो डेटा जरूर वापरा. कॉन्फ्लिक्ट कुठे येतो, काही मुलांना अनेक गोष्टींमध्ये त्यात कल आहे, यात कल आहे, यात कल आहे असं ते रिझल्ट येतात, तिथं ना गोंधळ वाढतो की मग मी नेमकं काय. तर तिथं पुन्हा ती एक सैल चौकट म्हणून वापरा आणि त्या चौकटीच्या आत एक्सप्लोअर करा. आणि ना बऱ्याचदा करिअर जर थोडंसं वेगळं करिअर तुम्ही निवडत असाल तर साधी सरळ गोष्ट असते की तुम्हाला कोणाची मदत घेता आली तर जरूर घ्या. म्हणजे बऱ्याचदा तुमचे शिक्षक असतात किंवा तुमच्या ओळखीच्या काही व्यक्ती असतात, तुम्ही ऑनलाईन सर्चेस करू शकता. आज ऑनलाईन करिअर काउन्सिलिंग तुम्ही ज्या भागात नाही राहत तिथल्या भागातलं पण तुम्हाला मिळवता येतं. त्यामुळे आता तुम्ही कुठे आहात आणि रिसोर्सेसची कमतरता आहे हा एवढा मोठा प्रश्न नाही. तुम्ही ऑनलाईन सुद्धा काही मदत घेऊ शकता, पण साधारणपणे पुढच्या 10-15 वर्षात मी हे करू शकतो असं जर तुम्हाला वाटलं तर तो निष्कर्ष निवडा. बरोबर. आणि पुन्हा असं आहे ना, जग अशा पॉइंटला आहे की करिअर बदलायचे ऑप्शन सुद्धा आता उपलब्ध आणि कुठल्याच करिअरला ना स्ट्रेस चुकलेला नाहीये. म्हणजे कोणाही काळी असं होतं की बँकेतला जॉब ना तुम्ही कॅशला असाल ना 1:30 वाजता तुम्ही घरी येणार. आता ती परिस्थिती नाही राहिलीये. किंवा बँका किंवा सरकारी नोकऱ्या ह्यांना जे काही एक निश्चितता होती की नोकरी आहेच तुमच्याकडे, नाही असं नाहीये, आणि तरी थोडी रिलॅक्स्ड आहे, फ्लेक्सिबिलिटी आहे, तर तसं नाही राहिलंय. किंवा पूर्वी खूपदा मुलींच्यासाठी शिक्षक होणं हा खूप चांगला पर्याय मानला जायचा, सुट्ट्या मिळतात, फ्लेक्सिबिलिटी असते. तर आता शिक्षक होण्यातानाही खूप वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आलेल्या आहेत. त्यामुळे जनरल स्ट्रेस आणि उपलब्ध वेळ छान प्रकारे वापरणं हे कुठल्याच नोकरीला आता चुकलेलं आहे. त्यामुळे तो स्किल सेट म्हणून तो प्रत्येकाकडे हवा आता. आणि पालकांना कसं असतं की एक अपेक्षित त्यांनी ठरवलेलं असते की माझ्या मुलाचं आता कल चाचणी घेऊन सुद्धा बरेचदा आपण हे बघतो की एखाद्या कल चाचणीमध्ये वेगवेगळी, जशी तुम्ही म्हटली तशी करिअर येतात. कला
कला क्षेत्रातली पण येतात की तू कला क्षेत्रामध्ये छान काम करू शकतोस, एकीकडे इंजिनिअरिंग पण येतं आणि मग गोंधळ उडतो मुलांचा की मी कलेकडे जाऊ की इंजिनिअरिंगकडे जाऊ. अशा वेळी जे येतं की आवड आणि अर्निंग या दृष्टीने जेव्हा कन्फ्युजन होतं तेव्हा काय करायचं? हा प्रश्नाचं उत्तर ना प्रत्येकाच्या पिंडाशी सुसंगत असतं. म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीत झालं होतं की मला भाषा खूप आवडतात आणि भाषांमध्ये एक नैसर्गिक गती आहे. त्यामुळे असं दिसत होतं की भाषांमध्ये करिअर जर केली तर तेही खूप चांगलं झालं असतं. पण मला असं झालं की मला भाषा आवडतात ना, तर ते मी हॉबी म्हणून ठेवेन. त्यामुळे इंजिनिअरिंग शिक्षण म्हणून झालं आणि असं नाही की इंजिनिअरिंग आवडलं नाही, खूपच आवडलं. पण भाषांमधली जी गंमत मला करायची होती ती मी साईड बाय साईड करत राहिली. किंवा आज आपण अनेक डॉक्टर मंडळींनी अभिनय पण परस्यू केला, त्यांनी वाचन पण त्यांचं सुरू ठेवलं हे बघतो. त्यामुळे जर तुम्हाला असं काही करता येणार असेल तर ते खूपच छान असतं. पण पुन्हा आता परत काळ असा आहे की कला क्षेत्रात जाऊन तुम्हाला पैसेच मिळवता येणार नाही असं नाहीये. लोक त्याच्यातले वेगळे अभ्यास करतायत. म्हणजे आता भाषा शिक्षण त्या अनुषंगाने येणारी कामांची संधीची उपलब्धता आता प्रचंड आहे. म्हणजे आज गुगल सगळ्या भारतीय भाषांमधनं तुम्हाला सर्व करू देत आहे. त्यामुळे ते ट्रान्सलेशन हे काय प्रचंड मोठ्या काम आहे आणि ती करणारी माणसं आहेत ना आपल्याकडे. त्यामुळे ह्या प्रकारची कामं आता उपलब्ध झालेली आहेत. भाषा रिलेटेड ब्रिजेस खूप आहेत दोन संस्कृतींमधले. त्यामुळे परत पुन्हा मला तेच वाटतं की डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणून एक संकल्पना आहे की थोडंसं थांबायची तयारी. आज माझं ग्रॅज्युएशन झाल्यावर लगेचच मला अमुक इतक्या पगाराची नोकरी हवी आहे की मी थोडंसं थांबून थोडंसं माझं करिअर बिल्ड करून तिथे पोहोचू शकेन. कारण आज काही करिअर्स आहेत, जसं भाषाविषयक करिअर आहे किंवा सीए सारखी करिअर आहे, आर्किटेक्चर ही करिअर आहे. इथे ना सेटलिंग टाइम जास्त आहे. किंवा इव्हन डॉक्टर, तुम्ही ग्रॅज्युएट जाऊन बाहेर पडलात की लगेचच तुम्ही अमुक इतकं पॅकेज नाही अर्न करत. तुम्हाला ना तो थोडा काळ द्यावा लागतो आणि त्या काळ द्यावा लागणार ह्याची आपली मानसिक बैठक की लगेचच माझ्या इंजिनिअरिंग केलेल्या किंवा एमबीए केलेल्या मित्रांइतकं माझं पॅकेज असणार नाहीये, अमुक एक गाडी माझ्या दारात असणार नाहीये. याची आपली तयारी असेल तर घ्या ना अशी करिअर. त्यामुळे तुम्ही जे सारखं म्हणताय ना की कुठली करिअर निवडावी, त्याच्या मागे तुमची मनोभूमिका, तुमच्या कुटुंबाची भावनिक मानसिक बैठक हे फार महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्ही मगासपासून बरेच सांगते, त्यात तुम्ही मुलांची बाजू खूप छान मांडताय, बरोबर पालकांची पण मांडताय. पण आता आपण थोडं पालकांच्या दृष्टीकडे जास्त वळूया. पालक मुळात काय असतं की माझ्या मुलाने हे करावं ही अपेक्षा असते. सुरुवातीला मुलं पण तशा अँगलने जातात की ठीक आहे मला आई वडील सांगतायत ना मी पण हे करतो वगैरे म्हणून. पण काही वेळा जसं आपण म्हणतो आर्थिक गणित म्हणा किंवा अन्य काही गोष्टींमुळे ते करिअर आपल्याला करता येत नाही. म्हणजे जे पालकांना अपेक्षित असलेलं करिअर आपल्याला करता येत नाही. अशा वेळी मग सगळ्यांचीच, कुटुंबाची म्हणा, पालकांची म्हणा आणि मुलाचीही चिडचिड होणं किंवा निराशा येणं या गोष्टी होतात. यावेळी पालक म्हणून जसं मगाशी तुम्ही सांगितलं की अपयश मुलांना स्वीकारायला शिकवलं पाहिजे, तसं अन्य कोणत्या बाबतीत पालकांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे की हे करिअर नाही तर हे करून बघ, असं काही ऑप्शन दिले पाहिजेत का? की काय त्यावेळी कसं, म्हणजे पालकांनी स्वतःलाही कसं समजावं आणि मुलांनाही कसं समजवावं? मुळात ना नेहमी आपण म्हणतो की मुलांना अपयश पचवायला शिकवा. तर मुलांना शिकवणं असं काही नसतं. कुटुंब म्हणून तुम्ही अपयशाकडे कसं बघता. म्हणजे मुलाने खूप चांगलं केलं तर कुटुंब म्हणून आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि मुलाने काहीतरी त्यांच्या अपेक्षेनुसार केलं नाही तर ते हे आमच्यासाठी फार दुखावणारी गोष्ट आहे. हे गणित ना सगळ्याची गडबड करतं. त्यामुळे सगळ्यात पहिलं म्हणजे पालकांनी आपण स्वतः अपयशाकडे कसं बघतो हे तपासून पाहिलं पाहिजे. आणि मुलाची करिअर हे आपलं प्रोग्रेस कार्ड नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण एका ना जिवंत मनुष्याबरोबर वावरतो. ते एक मॉडेल नाहीये की मी बनवायला घेतलंय आणि मी अमुक वेळात ते पूर्ण केलेलं आहे. त्याचे मूल आहे ना ते पण घडतंय जोडीने. त्यामुळे अपयशाकडे पालक म्हणून आपण कसं पाहतो हे सर्वात महत्वाचं. दुसरं, एखादी करिअर जमत नाहीये तेव्हा तुला जमत नाहीये असा सूर नको की नाही होत आहे. आणि याला अगदी क्लासिक उदाहरण म्हणजे युपीएससी सारखी परीक्षा असते, जी आपल्या देशातली सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. जमतेम 0.2% हा त्याचा सक्सेस रेट आहे. आणि युपीएससी साठी तयार करणारी असंख्य मुलं तोपर्यंतची त्यांची शैक्षणिक करिअर अतिशय छान असते. अन्य गोष्टींमध्ये खूप चांगलं त्यांनी केलेलं असतं. म्हणजे मल्टी टॅलेंटेड, मल्टी फॅसेटेडच मुलं असतात ती बरीचशी. आणि 0.2% मध्ये तुम्ही बसत नाही.
म्हणजे तुम्ही उरलेल्या 99.8 मध्ये मोडता आणि तिथे कुठेतरी पालकांनाही हलायला होतं की अरे आपल्या मुलाला ही परीक्षा जमत नाही. एकतर या परीक्षांचं स्वरूप जे असतं ना, स्पर्धा परीक्षांचं, ते अशा प्रकारचं असतं की मी किती छान करतोय एवढंच त्याच्यात नाहीये. स्पर्धे परीक्षेत जेव्हा मी उतरतो तेव्हा माझ्यासोबत जितक्या मुलांनी ती परीक्षा दिली आहे ते ती परीक्षा कशी करतायत, त्याची तयारी आणि त्याच्यात कसं परफॉर्म करतायत आणि मी त्या तुलनेत कुठे बसतोय किंवा बसतीये हे ते मुख्य गणित आहे. त्यामुळे क्वचित एखाद वेळेला मी नाही बसत आहे तिथे आणि इट्स ओके. त्यामुळे अशा परीक्षा देताना किंवा करिअर निवडताना करून बघूया, असं वाटतंय बघूया, हा जर ह्या सुरात आपल्याला बोलता आलं किंवा युपीएससी साठी खास किती अटेम्प्ट द्यायचे याचे काहीतरी एक गणित बांधूया. आणि ते गणित बांधताना पण असं होईल की समजा 3 अटेम्प्ट दिले आणि 3ही अटेम्प्ट मध्ये मेन्स क्लिअरच नाही झाली, तर अगदी मेन्स सुद्धा नाही क्लिअर होत आहे तर आता वेगळा काही विचार करायचा. किंवा 3 अटेम्प्ट मध्ये पहिल्यात मेन्स नाही क्लिअर झाली पण दुसऱ्याला इंटरव्ह्यूला इन्व्हिटेशन आलं तर एक प्रोग्रेस तर झालाय ना. तर आपण 3 अटेम्प्ट ठरवले होते तर त्याचे आता 4 होऊ शकतील का, कारण मी वेगळं पण काहीतरी केलंय आणि काहीतरी एक पुढची पायरी गाठलीय, हा भाव मुलाला हवा. त्यामुळे क्रांती, मला पुन्हा वाटतं की करिअरच्या बाबतीत ना एक ठरवलंय आणि त्या ठरवलेल्याच्या अंगाने आपण जातोय हा विचारच खूप बाधा आणतो. तो सारखा डायनेमिक प्रोसेस आहे ती आणि प्रत्येक टप्प्याला मुलांबरोबर आपलं काय होतंय हे पालकांनी पडताळून पाहणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ सीए सारखी परीक्षा आहे, शेवटच्या ह्याला मल्टिपल अटेम्प्ट द्यावे लागतात, म्हणून आता तू देणंच थांबव, तुला हे जमत नाहीये असं म्हटलं तर मुलाने तोपर्यंत जे काही प्रोग्रेस केलेला असतो त्याच्यावर आपण काट मारतोय का, मूल ते कसं स्वीकारते. किंवा मुलालाच आपण बोलतं करूया की तुला काय वाटतंय की ज्या प्रकारे तू प्रयत्न करतोयस त्याने काही वेगळं होऊ शकतंय का, तुझा तू कुठे आहेस. एक भावनिक बुद्धिमत्तेमध्ये ना एक छान साधा फॉर्म्युला आहे, ऑप्टिमिझम इज इक्वल टू होप प्लस पॉसिबिलिटी. ऑप्टिमिझम म्हणजे आशावाद, म्हणजे मुळात तुम्हाला होप वाटलं पाहिजे आणि मग तुम्ही वेगवेगळ्या पर्याय किंवा शक्यता आजमावून पाहता. आता गंमत अशी असते की मुलाला होप वाटतच नसतं, पालकांना वाटत असतं आणि मग ते शक्यता आजमावायला सांगतात. हे गणित नाही बसत, मग ते ऑप्टिमिझम कडे जात नाही, नुसतं शक्यता आजमावण्याकडे असतं. त्यामुळे मुलाला अजून आशा वाटतेय ना, आणि पुन्हा कुटुंब म्हणून तुम्हाला हे जमणार आहे ना की आणखी 1-2 अटेम्प्ट तो देतोय, त्या सगळ्याचा तो ताळेबंद आहे. त्यामुळे करिअरच्या बाबतीत ना रिजिडिटी चालत नाही की आम्ही हे ठरवलंय आणि तसं होतंय. अनेक पालकांच्या बाबतीत त्यांनी ठरवलं आहे तसं ते होतं आणि ती चांगली गोष्ट आहे, पण ज्यांच्या बाबत ते होत नाही त्यांना ती फ्लेक्सिबिलिटी दाखवणं गरजेचं असतं. खरंय अगदी. बरं, आता पालक पण, मगाशी आपण जसं म्हटलं की पालकांकडे पण एक अनुभव असतो किंवा आपल्या मुलाचं कुठेतरी चांगलं व्हावं, तो सेटल व्हावा, हा पालकांचा उद्देश असतो. म्हणून पालक सतत मुलांना कधी टोकत असतात, बाबा तू असं कर, हे नको करू, ते नको करू, हे चाललेलं असतं. मुलांनी करिअर बाबत पालकांच्या गोष्टी कोणत्या ऐकाव्यात हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे, कारण आजकाल ऐकणं कमी होत चाललंय आणि आपली मतं मांडणं जास्त होत चाललंय. कारण हातात मोबाईल आहे, गुगल माहिती देतोय, त्यामुळे मुलांना सुद्धा, एका टीनेजर्स मुलांना तर वाटतंच की आपल्याला कळतंय तेवढं आपल्या आई वडिलांनाही कळत नाहीये, ही एक कुठेतरी भूमिका बघायला मिळते आज. तर मुलांनी सुद्धा पालकांच्या कोणत्या गोष्टी ऐकाव्यात असं तुम्हाला वाटतं करिअरच्या बाबतीत? करिअरच्या बाबतीत ना सर्वात पहिलं म्हणजे करिअर साठी मूल तयार आहे का माझं, म्हणजे तो बदलायला तयार आहे का, तो अपयशाकडे कसं बघतोय, आणि जेव्हा तो अशी करिअर निवडतो की ज्याच्यात सेटल व्हायला वेळ लागतो तेव्हा त्याला त्याची तयारी आहे का. या सगळ्या गोष्टी करिअर सक्षम बनवतात मुलांना. तर मुळात एकमेकांचं ऐकण्याच्या आधी करिअर सक्षमता किंवा आयुष्याला तोंड देण्यासाठी एक सक्षमता मुलांमध्ये आहे का याचं पालकांना भान हवं. मुलांना कदाचित ते कमी असेल त्यांच्या वयानुसार, पण ते पालकांनी स्वतः थोडासा बसून हा विचार करणं गरजेचं आहे. आणि माझ्या मुलाचा एकंदर कल एका पक्षाने दुसऱ्या पक्षाचं ऐकणं अशा स्वरूपात आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा त्याच्यात एक अध्यारूत कुठेतरी एक सूर लागतो की कुठला तरी पक्ष बरोबर आहे आणि कुठला तरी पक्ष चूक आहे. त्यामुळे जो चूक आहे त्यांनी बरोबर आहे त्यांचं इगो मध्ये न आणता ऐकावं असं ते काहीतरी अभिप्रेत असतं. पण ते तसं नसतं ना, कारण मला खूप ढीग वाटतं, माझा अनुभव आहे. पण आज जर माझं मूल युपीएससीची परीक्षा देते किंवा माझ्या शिक्षणापेक्षा वेगळं काहीतरी करते तर मला नाही माहित त्याच्या आत काय होतं ते. म्हणजे मी स्वतः शिक्षणानं इंजिनियर आहे. जेव्हा मुंबईसारख्या शहरामध्ये 2च इंजिनिअरिंग कॉलेजेस होती त्या काळातली आहे मी.
पण आता ज्या प्रकारे नीट आणि जेईची परीक्षा दिल्या जातात, ते सगळी जी काही मशिनरी आहे ती मला पण धडकी भरवते की या सगळ्या मांडवाखालनं मी गेलेले आहे, इंजिनिअरिंग शिक्षण आणि ते पूर्ण करणं वगैरे. त्यामुळे काळानुसार ज्या गोष्टी बदलल्या त्या नाही आपल्याला माहीत, हे मान्य करूया. आणि जेव्हा तुम्ही या सुरात मान्य करता की हा काही गोष्टी मला नाही कळतायत, तेव्हा ना एक पक्ष दुसऱ्याचं ऐकतोय हे गणित बदलतं. आणि म्हणून तूही सांग, मीही सांगते, तूही ऐक, मीही ऐक, हे ते साधं गणित असू शकतं. आपण दोघंही एकमेकांना काय हवं ते मांडूया आणि दोघंही एकमेकांचं ऐकूया आणि त्यातनं काहीतरी काढता येतं का बघूया. हे कठीण आहे. हा, अमुक कर तमुक करू नकोस, या गणितापेक्षा हा मध्यम मार्ग काढणं खूप कठीण आहे. आणि म्हणून करिअर रिलेटेड गोंधळ जास्त होतो. पण जेव्हा आपल्याला कळतंय की अमुक कर तमुक करू नकोस या गणितात आपलं कुटुंब, आपलं मूल नाही बसत आहे, तेव्हा अनुभव माझा जास्त आहे. 25 पावसाळे मी जास्त पाहिले, तर मग वेगळी भूमिका घ्यायची जबाबदारी ही येते ना माझ्याकडे. नाही वर्कआउट होत आहे तर आता काहीतरी वेगळं करूया. वेगळं करूयाची पहिली स्टेप अशी असते की आपण दोघंही एकमेकांचं ऐकूया. मला वाटतं कोणी कोणाचं ऐकावं या प्रश्नाचं उत्तर इथे मिळालंय. ऍक्च्युली खरं. आणि ते मुलांनी काय ऐकावं हे पण तुम्ही जरा सांगा. म्हणजे मुलं ऐकत नाहीत, ही पालकांची तक्रार किंवा हा सूर ना खूप आहे आमच्याकडे पण, आम्ही सुद्धा बरेचदा. तर ते मुलांसाठी म्हणून मी खास परत विचारते की मुलांनी काय ऐकावं एवढं फक्त तुमच्याकडून येऊ दे, म्हणजे बघणारे पालक सुद्धा मुलांना ते दाखवू. अगदी. मुलांनी काय ऐकावं तर अनुभवाच्या म्हणजे माहितीच्या चौकटीमध्ये त्याची म्हणजे एक साधी एक लिंक असते की आधी एक डेटा असतो, रॉ डेटा, खूप अशी भारंभार माहिती असते जी गुगलवर आहे. त्यातनं आपण इन्फॉर्मेशन काढतो. इन्फॉर्मेशन म्हणजे काय तर आपल्याला रेलेव्हंट, आपल्याला उपयुक्त अशी माहिती, बरोबर. ती माहिती प्रत्यक्षात आणता येणं हे नॉलेज, ज्ञान. आणि कधी ती माहिती वापरायची आणि नाही वापरायची हा विस्डम, शहाणपणा. तर मुलांकडे माहिती असते, मुलांकडे इन्फॉर्मेशन असते, ती प्रत्यक्षात वापरायची कुठे, कधी, कशी, हे तुम्हाला गुगल नाही शिकवत. हे पालकांचं ऐकू शकता तुम्ही किंवा पालकांची मदत घेऊ शकता किंवा मोठ्या अन्य व्यक्तींची मदत घेऊ शकता की आज आमच्या मुलांना ना खूप जार्गन्स माहित आहेत. आज मुलं थोडंसं विषयांतर करून म्हणते की आज मला ना खूप अँक्शियस वाटतंय, मला डिप्रेशन येत आहे, अशा टर्म्स मुलं खूप सांगतात आपल्याला. पण त्याचं पुढे काय करायचं त्यांना माहित नसतं. त्यामुळे माहिती प्रत्यक्षात आणणं, माहिती ते प्रत्यक्ष कृती, ह्यातल्या प्रवासासाठी तुम्ही जास्त अनुभवी मंडळींचं ऐकू शकता. आणि पालक म्हणून पण आपण जर माहितीचा रिस्पेक्ट केला की हो तुला माझ्यापेक्षा जास्त माहित आहे, पण आता हे प्रत्यक्षात आणताना मला या अडचणी वाटतायत किंवा हे प्रत्यक्षात आणणं सोपं जाईल असं वाटतंय, किंवा ही वेळ नाहीये, थोडंसं थांबूया. म्हणजे ज्ञान ते विस्डम, शहाणपणा. शहाणपणाची साधी, विस्डमची साधी व्याख्या केली जाते बघा, ती मला खूप आवडते की टोमॅटो इज अ फ्रूट बट नॉट टू पुट टोमॅटो इन फ्रूट सॅलड इज विस्डम. प्रत्येक फळ फ्रूट सॅलड मध्ये नाही जात, बरोबर. हा विस्डम आहे ना. इथे पालकांची मदत होऊ शकते. तुला वाटतंय हे असं आहे पण मला ही काळजी वाटतेय प्रत्यक्षात आणणं, बरोबर. आणि ह्या स्पेसमध्येच ते कम्युनिकेशन नेहमी अडकतं. आणि 20 एक वर्ष मी आता मुलांबरोबर काम करते. माझा साधारण मुलांबरोबर सूर असा असतो की इथपर्यंत तू सांगतोयस ती माहिती कदाचित मलाही नाहीये, पण ती आता प्रत्यक्षात कशी आणायची. आणि चांगल्या प्रकारे संवाद झाला तर मुलं खूप वेळा सांगतात की नाही मला माहित. हा तो क्षण असतो जिथे एकत्र मिळून शोधूया प्रत्यक्षात कसं आणायचं. आणि इथे ना ते सगळं इक्वेशन बदलू शकतं, कारण त्याच्यात तू करतोयस किंवा मी करतोय पालक म्हणून किंवा मी करतेय याचं ना आपण करतोय असं ते स्वरूप येतं आणि ते खूप छान असतं. हो, बरोबर आहे, खरंच. आता मी एक असा म्हणजे म्हणतात ना तर थोडासा खुमासदार प्रश्न विचारते. खरं तर म्हणजे असं आपण नाही निवडू शकत हे माहिती आहे, पण तरी पण आपल्या डोक्यात हा विचार येत असतो की करिअरमध्ये आवड जास्त महत्वाची की पैसा. तुम्हाला काय वाटतं? तेच मी म्हटलं की प्रत्येकाचं ह्याचं हे वेगळं असू शकतं. म्हणजे जर आपल्याला आयुष्य जगायचं आहे आणि एक छान सधन आयुष्य जगायचंय तर आपण नक्की म्हणू की पैसा. पण तो पैसा निवडताना आपली आवड कुठेतरी बाजूला पडते. सो मग अशा वेळी काय? खरंच असं असतं का की पैसा मिळाला तर आवड जोपासता येत नाही? आताच्या काळात मला नाही वाटतं की आपण ना फक्त काळं आणि पांढरं असा विचार करतो. अख्खं करिअर निवडीचं क्षेत्र किंवा एक ग्रॅज्युएट होऊन तुम्ही बाहेर पडता 20, 21, 22व्या वर्षी, तिथून पुढची 30-35 वर्ष तुम्हाला
पैसे कमवायचे असतात, तुम्हाला समाधान मिळवायचं असतं. हे सगळं जे गणित आहे ना, ते असं काळं आणि पांढरं, हो किंवा नाही याच्यात नाही बसत. हा सगळा मध्यम मार्ग आहे. त्यामुळे करून पाहिलं की आपल्याला कळतं ह्याच्यात मला कम्फर्टेबल पैसाही मिळतोय आणि हे मला बऱ्यापैकी आवडत. आणि बऱ्यापैकी आवडताची साधी सरळ टेस्ट म्हणजे रविवारी संध्याकाळी अरे बापरे उद्या उठून ऑफिसला जायचंय असं फिलिंग येत नाहीये ना तुम्हाला, किंवा ऑफिसला जाताना असं छातीवर असं मणामणाचं ओझं वाटतंय. ही साध्या साध्या टेस्ट असतात की तुम्हाला कसं वाटतंय. त्यामुळे पैसा तर पाहिजेच आहे, कारण ऍडल्टहुडची ती व्याख्या आहे की तुम्ही स्वतःच्या आर्थिक जबाबदारी घेऊ शकता. पण किती हवा, कशा कशासाठी हवा हे गणित आपल्याला म्हणताय. म्हणजे मला पहिल्या 5 वर्षातच मला अर्ध जग फिरायचंय असं म्हणणारी मुलं असतात. मग आता पैसा तुझी प्रायोरिटी असेल तर त्यानुसार तुला तुझी करिअर निवडायला लागेल. बरोबर. आणि चांगली कलचाचणी जी असते ना त्याच्यात तुमच्या ह्या प्रायोरिटी सुद्धा रिफ्लेक्ट होतात की तू पैशाला किती महत्व देतोस किंवा तू पॅशनला किती महत्व देतोस. त्यामुळे चांगल्या कलचाचणीत हे होतं रिफ्लेक्ट. पण पुन्हा कम्फर्टेबल पैसा आणि ऐशारामाचा पैसा ह्याची गणितं पुन्हा प्रत्येकाने मांडायची, ती त्या कुटुंबाची आहेत. आणि पुन्हा तेच की जसं एक लाईफ स्किल असतं अपयशाकडे पाहणं, तसं पैशाचा जबाबदार विनियोग हे सुद्धा एक लाईफ स्किल आहे, जे कुटुंब म्हणून प्रत्येक कुटुंबाने ठरवायला हवं. बऱ्याचदा असं होतं की मुलांना पहिले काही पगार मिळाल्यानंतर त्यांच्या अशा मनात खूप गोष्टी असतात की मला हे पण करायचंय ते पण करायचंय. तर पहिले 2-4 पगार असे खूप एक्स्ट्राव्हेगंटली खर्च होतात आणि त्याचा आईवडिलांना त्रास होतो. तिथेही पुन्हा ते समन्वय की तुझ्या त्या इच्छा आहेत पण राहतं काय. आणि आत्ता जग ज्या परिस्थितीत उभं आहे ना, एस्पेशली आत्ता 2025 मध्ये जगाच्या पाठीवर ज्या घडामोडी होत आहेत, आर्थिक गणितं, करिअर गणितं खूप हल्ली आहेत. आणि अशा वेळेला सांभाळून पैशाचा विनियोग, पुन्हा सांभाळून ही रिलेटिव्ह टर्म आहे, पण हे स्किल सगळ्यांनाच शिकायचंय, सगळ्या वयोगटांना शिकायचं आहे आपल्याला. आज परदेशामध्ये शिकायला जाऊ पाहणारी मुलं हा करिअरचा एक मोठा भाग आहे. त्या स्पेसमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी टांगती तलवार येते आहे. तर अशा वेळी आपण काय करणार आहोत आणि आपण आपला जो उपलब्ध स्किल सेट आहे तो उपलब्ध परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे कसा वापरू पाहणार आहोत हे ते गणित फार महत्वाचं आहे. त्यामुळे पैसा आणि आवड आणि शोधायला निघालं ना की सापडतं. त्याला फक्त थोडेसे पेशन्स लागतात. पेशन्स हे लाईफ स्किल तुम्हाला सगळ्या करिअरमध्ये लागतं. म्हणजे आता साधारण आपल्याला बऱ्याचदा असं चित्र दिसतं की डबल ग्रॅज्युएट मुलं, प्रोफेशनली ट्रेंड मुलं पहिल्या करिअरच्या 5 वर्षामध्ये सारखे स्विचेस करतात, कारण दरवेळी हायर पॅकेज. हे झेपतंय ना तुम्हाला, इट इज नॉट रॉंग. हे प्रत्येकाने आपल्या पिंडाला काय झेपतं हे बघायचं. पण श्वास घेता येतोय ना, करताय त्याच्यात मजा येते का. वर्क आणि म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स ही टर्म मला आवडत नाही, कारण वर्क आणि लाईफ हे वेगळं केलं जातं त्याच्यात. खरं म्हणजे वर्क हा तुमच्या लाईफचाच भाग आहे. तर ते सगळं समीकरण तुमचं कसं जमतंय याचा एक काहीतरी ना प्रत्येकाने ताळेबंद मनोमन कागदावर मांडणं गरजेचं असतं. त्यामुळे पैसा आवश्यक आहेच, पण तो किती आणि कसा आवश्यक आहे हे प्रत्येकाने ठरवायचं. आणि मार्ग शोधत नेलं तर मग आपल्या पैसे मिळवताना आवड जोपासता येणं हे करता येतं. आता आत्ताची पिढी आणखी एक प्रकार करते 40च्या पलीकडचा. 40-45 पर्यंत एक रूढ करिअर करून थोडीशी आर्थिक व्यक्तिगत गणितं सेट करून, म्हणजे ज्या काही कुटुंब म्हणून जबाबदाऱ्या असतात त्या, मग अनेक तरुण मुलगे आणि मुली आवडीचं थोडंसं कमी पैसे देणारं काम करायलाही तयार होत आहेत. हा सुद्धा आताचा ट्रेंड आहेच ना, जो पालकांच्या पिढीने नाही पाहिला. बरोबर. त्यामुळे या ट्रेंडकडे पण आपण बघूया. आणि या ट्रेंडच्या दिशेने माझी मुलं जर विचार करतायत तर बघूया त्यांचं काय गणित आहे डोक्यातलं ते ऐकून घेऊया. एवढं तर करता येतं. बरोबर. आणि कोविडने ना रिमोटली वर्किंग म्हणजे वर्क फ्रॉम होम खूप ऑप्शन्स क्रिएट, तुम्ही ग्लोबली कनेक्ट करता. म्हणजे ज्या कोविडनी अनेक आपल्याला खूप मर्यादा घातल्या, त्या कोविडनी बरंच काही उघडूनही दिले दरवाजे आपल्याला. नक्कीच. तर या संदर्भातही बघता येतं ना. आणि माझ्या या सगळ्या उत्तराने मला खूपदा पालक मंडळी असं म्हणतात, तुम्ही ना तळ्यात मळ्यात उत्तरं देता, तुम्ही कुठलंच असं ठोस उत्तर देत नाही. तर पुन्हा सगळ्यांना मला सांगावं असं वाटतं की करिअर म्हणजे पुढच्या 30-25 वर्षाबद्दल आपण बोलतोय. जग बदलतंय. जर कोणीतरी म्हणेल की या क्षेत्राबद्दल ना मी ठाम उत्तर देतोय पुढच्या 20 वर्षासाठी, तर माझ्या मनात प्रश्नचिन्ह. बरोबर. कारण असंच आता आहे. म्हणजे कितीही आपल्याला आवडलं नाही की याचं ठणठणीत ठाम उत्तर हेच आहे,
असं नाही होऊ शकत. हे वास्तव आहे. बरोबर आहे. आता मी थोडं अजून एक तुमच्या बोलण्यातून मला आता जस्ट एक सुचलं आणि विचारावंसं वाटते. करिअर म्हटलं की आपण मगासपासून आपण जी चर्चा करू त्याच्यामध्ये नोकरी म्हणजे आपण म्हणतोय की बाहेर जाणं किंवा नोकरी करणं, सोमवारी उठून जाणं. पण मुलांना ना या काळात ना काहींना थोडी व्यवसाय करण्याची पण इच्छा निर्माण झालेली असते की तो हे करतोय तर मी हे करून बघतोय. आणि आजच्या काळात ना छोटे छोटे व्यवसाय कॉलेजची मुलं सुद्धा करायला बघतायत कारण ते त्यांना सोपं झालंय. म्हणजे जसं सोशल मीडिया म्हणा किंवा अन्य असतील तर त्या व्यवसायाकडे वळताना सुद्धा सगळी गणितं आपल्याला जुळवावी लागतात. तर असं जर एखाद्या मुलाला वाटलं की मला आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर एखादा छोटासा व्यवसाय सुरू करून बघायचा आहे, पण आपण म्हणतो की मराठी माणूस अजूनही व्यवसायात उतरत नाही वगैरे, ह्या आपल्या सततच्या कमेंट्स आपण ऐकत असतो. मग जर असं मुलाने सांगितलं पालकांना जाऊन की मला करायचंय व्यवसाय आफ्टर ग्रॅज्युएशन, तर काय म्हणजे त्याला आपण थोडं प्रोत्साहन द्यायचं की त्याला काय सांगायचं की नकोच बाबा तू करूस, काय करायचं? पुन्हा तेच ना क्रांती, की व्यवसाय काय प्रकारचा करायचा आहे, मुलाने त्याची काय तयारी केली आहे आणि त्या व्यवसायासाठी जे कष्ट करायला लागणार आहे, स्पेशली स्टार्टअप कल्चर्स बद्दल आपण बोलतोय, 70 तासाचा आठवडा याबद्दल आपण बोलतोय, तर या सगळ्याला माझ्या मुलाची तयारी आहे ना? किंवा किती काळ तू या सगळ्याला देऊन पाहणार आहेस? तुझा ऑप्शन बी आहे काय आहे, पर्यायी प्लॅन काय आहे तुझ्याकडे, करून बघूया ना. आणि ज्या कुटुंबांना ही संधी देणं मुलांना शक्य आहे त्यांनी जरूर द्यावी. कारण इन्व्हेस्टमेंट आणि पैसा हा त्याच्यात पहिली प्रायोरिटी ती येते ना, म्हणून मुद्दा. ते आर्थिक गणित झालं, पण त्याला एक मोठं भावनिक गणित पण आहे की सेटबॅक्स तुम्ही कसे हँडल करू शकताय. या बाबतीत माझं मूल कुठे आहे किंवा मी स्वतः कुठे आहे पालक, हे सुद्धा त्या सगळ्या ताळेबंदाची एक मोठी डायमेन्शन आहे. आणि आता एक खूप चांगलं चाललंय की अनेक ठिकाणी एंटरप्रेन्योर्सना वेगळी ट्रेनिंग दिली जातात, एंटरप्रेन्योर्सची वेगळी कम्युनिटी आहे. पण सोशल मीडियामधनं पैसे कमवतो असं म्हणणाऱ्या मुलांच्या बाबतीमध्ये स्टॅटिस्टिक्स काय आहे, सोशल मीडियामध्ये किती लोक सक्सेसफुल होतात, आणि सतत चांगला कंटेंट जनरेट करणं हे सोपं नाही. आणि आज त्याच सोशल मीडियावर गेल्यानंतर कोणाचे व्ह्यूज किती कमी होत आहेत हेही आपल्याला कळतं. 5 वर्षापूर्वी अमुक एक मीडिया हाऊस होतं किंवा अमुक एक युट्यूब चॅनेल होता जो खूप छान करत होता, पण आता त्यांची लोकप्रियता घसरली आहे, हे सगळंही आपल्याला तिथे जाऊनच बघता येतं. बरोबर. आपणही बोलताना आता त्यांना ना त्या युट्यूब चॅनेलला फार मजा येत नाही, त्यांचा कंटाळा येतो असं सहजपणे बोलतो. त्यामुळे आपल्यालाही माहित आहे की हे खूप झपाट्याने बदलणारं गणित. बरोबर. म्हणजे आज मला इंस्टाग्रामवर इतके फॉलोअर्स आहेत, ते मेंटेन ठेवणं हे सुद्धा किती टॅक्सिंग आहे, आणि ते जमणार आहे. हा तो ताळेबंद आहे, गणिताचा आर्थिक गणिताचा नाहीये. खरंय. तुम्ही मगासपासून ज्या गोष्टी सांगितल्यात त्यातून आता पालकांना आणि मुलांना जे हा व्हिडिओ बघतील त्यांना नक्की कळलं असेल की आपलं कुठे काही चुकतंय किंवा आपण कुठे गोंधळ आपला होत होता हे त्यांना नक्की कळेल आणि त्यांना त्याच्यावरती नक्की विचार करता येईल. एकंदरीत मुलांच्या करिअरमध्ये पालकांचा सहभाग हा जो मुद्दा आपण आज चर्चेसाठी घेतलाय, तर तो सहभाग तुम्ही खरंच छान उलगडून दाखवलात. कसा असावा, मुलांचा कसा असावा. पण जाता जाता तुम्ही इतके वर्ष मुलांसोबत काम करताय, पालकांचे एक वेगवेगळे विचार, त्यांचं काय बघण्याचा दृष्टिकोन असतं हे तुम्हाला माहितीये. तर तुम्ही काय सांगाल जे नवीन करिअर करण्यासाठी खूप उत्सुक आहेत आणि काहीतरी आपल्याला ह्याच्यातून एक छान मंत्र मिळेल जो आपण आयुष्यभर लक्षात ठेवू, तर त्यांच्यासाठी असं छोटंसं गायडन्स काय द्याल तुम्ही? कुठल्याही करिअरमध्ये ना बदलाला सामोरं जाण्याची तयारी लागते. जग बदलणार आहे, पुढच्या 20-25 वर्षांनंतरचं काय चित्र असेल आपल्याला माहित नाहीये. त्यामुळे बदलाला सामोरं जायला मी सक्षम आहे, आणि सेटबॅक्स मी कसं हँडल करणार आहे ह्याचं जर तुम्ही एक स्वतः विचार केलात किंवा एक गणित मांडलं स्वतःशी, तर करिअर कुठलीही असो हे इन्ग्रेडियंट्स त्या रेसिपीला लागणारच आहेत, आणि त्याच्यावर काम केलं तर कुठूनही मार्ग निघणार आहे. नक्कीच. खूपच छान. म्हणजे तुम्ही जे छान अगदी सोप्या भाषेत समजवलंय आज. थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी छान चर्चा केलीत, आम्हालाही खूप आवडली. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. येस. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि आमच्या युट्यूबला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तसंच तुम्ही माझ्या हातात बघताय हा आपला वयमचा अंक आहे. या अंकाचं तुम्ही सभासदत्व घेतलं नसेल तर ते तुम्ही जरूर घ्या, आणि आमची ही सिरीज कशी वाटते ते आम्हाला कळवा. थँक्यू सो मच.